नाही। या ठिकाणी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। या ठिकाणी आम्ही काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चल द्रष्टा बैसोनी। अशा प्रकारची स्थिती ज्यांनी आमच्या जीवनात प्राप्त करून दिली। तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार। हे संत म्हणजे कोण? तर ज्या ठिकाणी जीवनामध्ये ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, श्रोत्रियत्व ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याला स्वतःला शास्त्राचं पूर्णपणे ज्ञान आहे, नंतर त्या शास्त्राचं ज्ञान मिळून ज्याला ब्रह्मनिष्ठा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या अनुभूती प्राप्त झालेली आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात। आणि जरी तो शास्त्राचं ज्ञान असेल, स्वतः निर्विकल्प समाधी मग्न असेल, ईश्वराचा सगुण निर्गुण साक्षात्कार असेल, तरी त्याचा आपल्याला उपयोग नाही। ते सर्व असून ते दयाळू असले पाहिजे, की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। असं तुकोबाराय म्हणतात की ते संत माझ्या जीवनामध्ये भेटले। संत म्हणजे तरी काय? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असेल सर्वगत, ते चैतन्य संत, ते तत्वज्ञ संत स्वीकारायचे। सगळ्या जगामध्ये पाहिलं तर सगळीकडे परमात्मा भरपूर आहे म्हणजे सर्व भरलेलं आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला म्हणजे माझ्या सहित हे सर्व विश्व जे आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सर्व ब्रह्मरूप आहे, अशी ज्याला अनुभूती झाली। आणि ती अनुभूती दुसऱ्यांच्या हृदयामध्ये ज्यांना संक्रमित करता येते, त्यांचं नाव आहे संत। दीक्षा दिली का, किंवा तुम्हाला एखाद्या भूमिका प्राप्त करून दिली का, काही वृद्धिसिद्धी दान दिल्या का? तर तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार। त्यांनी माझं मुख्य कार्य केलं असेल तर ते कोणते? आपल्याला धनदान दिलं, कीर्ती मिळवण्याचं साधन सांगितलं, विद्वत्ता दिली, शास्त्राचा स्वाध्याय करून घेतला, यांनी फार काम झालं नाही। खरं संत आपल्या जीवनात आले तर ते संत काय करतात? आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाग ठेवतात। विठ्ठल आणि संत माणसाला नित्य जागृत ठेवण्याचं काम करतात। वेद सांगतो काय? उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत। उठा, तुम्ही उत्तिष्ठत जागृत, जागे व्हा, आपल्या हितासाठी काहीतरी उपाय करा। उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान म्हणजे जे श्रेष्ठ संत पुरुष आहेत त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक व्हा। प्राप्य वरान निबोधत, आणि त्यांना आम्हाला भरपूर संपत्ती कशी मिळेल, निवडणुकीत विजय कसा मिळेल, कीर्ती कशी होईल, धन कसं मिळेल, हे त्यांना विचारू नका। निबोधत, त्यांच्याकडून श्रवण करा आणि त्यांच्याकडून आत्मस्वरूपाला जाणून घ्या। जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा आहे, आपला आत्मा किंवा ब्रह्मरूप आत्मा सत्य कसा आहे आणि जीव ब्रह्मरूप कसा आहे, याविषयी त्यांना सद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिना। काया वाचा मनाने त्यांची शरणागती करा आणि कैमी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण। ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे। अशा प्रकारचं त्यांच्याकडून मी बोधतो, त्यांच्याकडून तुम्ही परिपूर्ण बोध करून घ्या, असं तुकोबाराय सांगतात। विठ्ठल जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव। जगातले जेवढे संतांचे मांदिराई आहे ते सगळे आपल्याला उठा, जागे व्हा। जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा। Yeah.
रागाने गोपाळानं रामनामी जागा या ठिकाणी नामदेवराय म्हणतात की तुम्ही ह्या रामनामाविषयी जागृत व्हा असं संत सांगत असतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार आणि त्यांनी मला काय केलं तर मद निरंतर जागविती रात्रंदिवस. जशी आई मुलाची रात्रंदिवस लहान बालकाची चिंता करते त्याप्रमाणे ज्याचा स्तनपान करणारं बालक त्याची सर्व चिंता वाहते त्याप्रमाणे संत या त्या जीवाच्या कल्याणाची रात्रंदिवस चिंता करत असतात की माझा शरणागत असणारा जो जीव आहे त्या जीवाचं कोणत्याही प्रकाराने मंगल झालं पाहिजे. त्याच्या जीवनात अकल्याण अमंगल या स्थान असता कामा नये. म्हणून म्हणतात की संतांनी केलेले जे उपकार आहे त्याचं काय सांगू आता संतांचे उपकार आणि त्या उपकाराचं स्वरूप काय आहे. मद निरंतर जागविती मला निरंतर ते जागवतं. आजच एक सांगत नाही आपल्या शिष्याच्या वित्ताचा अपहरण करणारे गुरु भरपूर आहे परंतु शिष्याचा खरा कल्याण करणारे गुरु हे थोडे आहेत. याचा अर्थ असा आहे की श्रीगुरु हे त्या श्रीगुरूंचं कर्तव्य आहे की आपल्याला शरणागत शिष्याला नित्य जागृत ठेवणं आणि ते निरंतर जागृत ठेवणं. समजा शिष्याला सांगितलं जे साधन ते साधन केलं की त्याच्या पुढचं काय ते केलं असताना त्याच्या पुढचं काय तर जर एक दिवस शिष्य आला पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे की मी तुमच्या काय गुंतलो होतो अर्जुनपणे आणि मुक्त झालो तुझे गुन्हे आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. गुरुजी मी तुम्हाला शरणागत झालो आणि मी आतापर्यंत 3.5 हाताचा जो देह आहे तेच माझं स्वरूप आहे म्हणत होतो पण आता तुमचं मज नाही भेद तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद झाला नाही. मी ते तू ते मी आणि मी ते तू कुकुड हे लाडशी या ठिकाणी आता तुम्हीच अमर होते मी मरका मानत होतो. अमर तू खरा आणि कैसा म्हणजे मी दाता हा निवाडा तुम्ही मला करून दिला. मला पहिल्यांदा तुम्ही जवळ बसून श्रवण करवलं हे पायरी तर मज निरंतर सुरुवात कुठून केली शुभेच्छेपासून केली. थोडक्यात सांगतो ह्या जीवनाच्या परमार्थाच्या पायऱ्या आहेत त्याला सप्त भूमिका म्हणतात. त्या सप्त भूमिकेमध्ये पहिली भूमिका आहे शुभेच्छा. माझं कल्याण व्हावं असं माणसाला वाटलं की समजायचं माझ्यावर देवाची कृपा आहे. अमंगलाचा अपवित्र्याचा निषिद्धाचा कंटाळा येऊन चांगलंच जीवनात करावं अशी इच्छा झाली समजायचं आपल्याला गुरुकडे गेलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ही शुभेच्छा ही पहिली पायरी आहे पण ही सुद्धा संतांच्या संगतीत प्राप्त होते. संतांची संगती करत असताना आपल्याला या शुभाशुभाचं काय स्वरूप हे कळतं. काय शुभ आहे काय अशुभ आहे काय विहित आहे काय निषिद्ध आहे. तेव्हा ही जी पहिली पायरी आहे या पहिल्या पायरीमध्ये आणण्यासाठी
सुद्धा संतांचं उपयोगिता आपल्याला होत असते. म्हणून ही शुभेच्छा ही पहिली भूमिका आहे. त्याच्यानंतर सुविचारणा. सुविचारणा आपल्या मनात चांगलेच विचार यायला लागले, वाईट विचाराचा कंटाळा आला, ही दुसरी पायरी आहे, तिला म्हणतात सुविचारणा. तिसरी पायरी आहे तनुमानसा. म्हणजे त्या पायरीमध्ये माणसाला आळस किंवा पाप कर्म करणं हे नको वाटतं आणि त्या ठिकाणी त्या मनात सत्कर्म करण्याचं त्याचे संकल्प जे आहे ना, संकल्प तो नाही दुजा, त्याला चांगले संकल्प मनामध्ये यायला लागतात. त्याला म्हणतात तनुमानसा. तनु म्हणजे अगदी त्याचं विरळ होणं आणि मन म्हणजे ते विरळ होणं म्हणजे हलकं होणं. हलकं होणं म्हणजे जे जड झाले रजोतमोगुणामुळं ते रजोतमोगुण जडून जाऊन सत्वगुणात स्थिती प्राप्त होणं, हिला म्हणतात तनुमानसा. आणि त्याच्या पुढं अशी स्थिती गुरुच करून घेतात एक एक पायरीनं आणि नंतर त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की तू हा करता भोगता असणारा, जन्म मरण धर्मवान असणारा, पापी पुण्यवान असणारा असा तू बंधामध्ये सापडलेला असा तू नाहीस. तू तत्वता कोण आहे? तू तत्वतः तत्वमसी. तू ब्रह्म आहे, तू सच्चिदानंद ब्रह्म आहे. आणि हा बोध त्याला गेला आणि पहिल्या भूमिकेतून एका पायरीहून तो चौथ्या पायरीवर आणतात आणि त्याला सांगतात, बाबा तू स्वतः ब्रह्मरूप आहेस. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे, ठाऊका आहे सभाग्या संता दुधान्वये अनिक. अशा प्रकारची स्थिती आहे. त्याला सांगतात की तू स्वतः ब्रह्मरूप आहे. हा 3.5 हाताचा देह तू नाही, संकल्प विकल्प करणारा मन तू नाही, निश्चय करणारी बुद्धी सुद्धा नाही, अनात्म पदार्थाविषयी तादात्म्य करणारा अभिमान सुद्धा नाही, चिंतन करणारं चित्त नाही, तू हात नाही, पाय नाही, हे कर्मेंद्रिय नाही, कर्मेंद्रियांचा समुदाय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रियांचा समुदाय नाही, तू काय चिदानंद रूप असणारा आत्मा आहे. देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. देह मी हे नव्हे सरे उरला ओरे विठ्ठल न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. या ठिकाणी गुरु त्या शिष्याला सांगतात की बाबा हे करता भोगता जन्म मरण धर्मवान तू नाही, तू अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्मरूप आत्मा तू आहेस. असं जेव्हा त्याला सांगतात त्यावेळेला त्याला तृप्तीचा ढेकर येतो. आणि ही जी भूमिका आहे हिला म्हणतात सत्वापत्ती. म्हणजे सत्व म्हणजे संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारा परमात्मा. त्या परमात्म्याची मला प्राप्ती झाली, प्राप्ती झाली त्याचं ज्ञान झालं, ज्ञान झालं प्राप्ती झाली. आता आता मी आणि तो वेगळा राहिलो नाही, तुझं मज नाही भेद. अशा प्रकारची स्थिती मला गुरुकृपेने प्राप्त झाली.
याला म्हणतात चतुर्थ भूमिका. गुरु शिष्याला तिथपर्यंत आणून थांबवत नाही, तर उरले उपाधी कारणे देत्वा वेचिले दर्शने. त्याला ज्ञान झालं, परंतु जीवन त्याचं काय, ज्ञान झालं म्हणजे त्याचं शरीर पडत नाही. नाहीतर शरीर पडायला लागलं असतं तर कोणी वेदांत शिकलं नसतं. कारण लोक करोनाने मरतात, कॉलरेने मरतात, आणि ज्ञान झालं आणि शरीर संपलं, कोणी त्याच्याकडे प्रवृत्त होणार नाही. वेदांताचा सिद्धांत आहे, ज्ञान झाल्यानंतरही अविद्यालेश किंवा प्रारब्ध लेश राहतो, आणि त्याचं आयुष्य जोपर्यंत त्याला प्रारब्ध सुखदुःखाचा भोग देणार ते देणारच आहे, आणि तो भोग भोगून संपला की हा त्याचा शेवटचा जन्म. तर त्याला पुन्हा बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आणि हा जो मधला काळ आहे, हा मधला काळ जर त्याचा आनंदाचा भोग व्हायचा असेल, त्याला सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, तर ह्या संतांच्या संगतीत राहावं लागतं. संत आनंद कोंडला मागे पुढे, संतांचे संग नाही, आनंद कोंडला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य जोडे त्याचे साथ. जे आपल्याला आनंद प्राप्त झाला, हा आनंद नित्य देह असेपर्यंत अधिक वृद्धिंगत व्हावा, अधिक त्याला आनंदाची लयलूट करायला मिळावी. म्हणून जो मार्ग आहे तो पाचवा मार्ग त्याला सांगतात असंसक्ती. आता तुला ज्ञान झालंय ना, तर जे सगळं संसारामधलं स्वप्नातला विचार जागा झाल्यावर किंवा श्रीमंत होता, दारिद्र्य होता, शत्रू मित्र, हा विचार तू कधी करतो का? तसा करत नाही. त्याचप्रमाणे हे वराड नव्हे स्वप्न गे माये, हे जगत स्वप्न आहे, किंवा याच्याविषयी तू कुठेही तुझा आकर्षण किंवा तुझी आसक्ती त्या ठिकाणी ठेवू नको. कायम ब्रह्मचिंतनात राहा, याला म्हणतात असंसक्ती. मनाला कुठेही चिकटू न देणं. तिसरी अवस्था, पाचवी अवस्था आहे आपली, सहावी अवस्था आहे पदार्थाभाविनी. जे जगातले पदार्थ आहेत, आपल्या स्वप्नामध्ये जे काही दर्शन होतं, कोणते चांगलं किंवा वाईट, जागा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते फक्त दिसण्यापुरतं असतं. तत्वज्ञान अगोदर ते नसतं. स्वप्नातले पदार्थ जागा झाल्यावरही नसतात, झोपण्याच्या पूर्वी नसतात, आणि जेव्हा दिसतात तेव्हाही नसतात. अशी खरी त्याची स्थिती आहे. आणि ही जागृती सुद्धा तशीच आहे. या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे, वेदांत आपल्या वेदामध्ये सांगितलंय, स्वप्न जे पडतं ते केसाच्या 1000वा हिस्सा अशी परितच नावाची नाडी आहे, योगशास्त्र सांगतं, आणि त्याच्यामध्ये सगळं पंढरपूर आळंदी येतं. आता एवढ्याशा जागेत एवढं कसं मावेल, याचा अर्थ ते खोटं आहे. तसंच या ठिकाणी ते खोटं आहे, म्हणून त्याचा विचार करू नका. पण मग तुम्हाला जागृतीचं काय? अहो, स्वप्नापेक्षा जागृती खोटी आहे. कारण स्वप्नात तरी एवढी जागा आहे, केस एवढी. जागृतीला कुठं देशही नाही आणि कालही नाही. याला म्हणतात पदार्थाभाविनी. जो पदार्थ तुम्हाला दिसतो ना, तो तत्वता त्याचा अभाव आहे. न झाला प्रपंच हे परब्रह्म, न झाला प्रपंच हे परब्रह्म, न झाला प्रपंच हे परब्रह्म. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांची घडेना. अशी जी भूमिका आहे, या भूमिकेला म्हणतात पदार्थाभाविनी. आणि याच्या पुढेही 7वी भूमिका सांगितलेली. तिला म्हणायची म्हणून भूमिका आहे, वास्तविक ही ब्रह्मस्थिती आहे किंवा स्वरूप स्थिती आहे. योगाक्षेत्रामध्ये या सप्तभूमिकांचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं उदाहरण, आता परवा दत्त जयंती झाली, तर त्याचं उदाहरण आहे दत्त महाराज. काय
अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलतसे. असं जे आहे ते दत्त महाराजांचं अवधूत महाराजांचं हे ऐश्वर्य अध्यात्मातलं आहे. तेव्हा श्रीगुरु हे काम करतात. मद निरंतर जागविती. मग तुकोबारायांना विचारलं तुम्ही त्यांना काय दिलं? ते म्हणतात त्याचा काय देऊ शकतो? माझा जीव दिला तरी त्या ठिकाणी तो कमीच आहे. मी त्या गुरूंच्या ऋणातून कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. हे अभंगाच्या द्वितीय चरणात. काय द्यावे त्यासी भावे उताराई. की त्याला काय काय द्यावं सांगा तुम्ही, असं नाही म्हणत. कोणाला तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही. माझा निश्चय आहे की काही दिलं तरी त्याच्या ऋणातून मी उत्तीर्ण होणं शक्य नाही. संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं कोणालाही शक्य नाही. अशी आपली अनुभूती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आज एक अभिप्रायासाठी एक ग्रंथ आहे, त्याच्यात त्या लेखकाची भूमिका आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला ह्या ग्रंथाला सहकार्य करणारे लोक आहेत, तर त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं मला शक्य नाही असं सांगितलं. पण एक मात्र आहे की ते ऋणातून उत्तीर्ण, कारण त्यांनी मला प्रेमाच्या बंधनाने अगोदरच बांधून टाकलेलं असल्यामुळं ते प्रेमाचं बंधन आणखी दृढ होत जावं असे मात्र मी इच्छा करू शकतो. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. जे जीवामध्ये काही जे घटक असतील, प्राण असेल, मन असेल, बुद्धी असेल, या ठिकाणी पंचमहाभूतांनी बनलेली कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असतील, की जे काही आपण देऊ किंवा हा चिदाभास असेल चैतन्याचा, हे संतांना जर द्यायचं झालं तर या ठिकाणी हे सगळं जडाचा समुदाय आहे आणि त्यांनी मला चेतन दिलेलं आहे. मी जे देईल ते काही शरीर दुःखाचे कोठार, सगळं शरीर जरी त्यांना समर्पण केलं तरी सुद्धा. बरं, ही वाणी जी आहे ही वाणी सुद्धा त्याने दिलेली आहे आणि त्याचे दिले त्याशी आणि व्हावे पावे फळ आपण असे.
त्याचंच त्याला दिले, जेणे हा जीव दिला दान, जे त्याचीच निर्माण आहे, त्याचीच कृती आहे, त्याची त्याला देऊन मी कसं काय उत्तीर्ण होईल? होणं शक्यच नाही. बर, तो परमात्म्याने मला अमरत्व दिलं आणि त्याला हिम्मत कमी द्यायला, त्यांनी मला माझ्या अज्ञानाचा नाश करणारा ज्ञान मला दिलं आणि मी त्याला अज्ञान देणार का? त्यांनी मला घनानंद प्राप्त करून दिला आणि त्याला मी या ठिकाणी दुःखरूपी असणाऱ्या वस्तू ज्या आगमापायीनी आहेत, अनित्य आहेत, मिथ्या आहेत, दोषयुक्त आहेत, पारतंत्र्य प्राप्त करून देणारे आहेत, ते मी संतांना काय देऊ? म्हणून म्हणतात, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, सहज बोलाने सहज बोलणे हित उपदेश, तरी ते आपल्या हिताचं असतं आणि त्या हित करणाराच तो उपदेश असतो. आपल्या हृदयात बसून सहज बोलले, त्यांचं सहज वाक्य जरी असलं तरी त्या जीवाचं, त्या शिष्याचं ते कल्याण करणारं असतं. तयाचे 20 शब्द सुखे मनो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. ज्ञानोबारायांना मांडे खावे वाटले आणि खापर सुद्धा विसोबा तात्याने मिळून दिलं नाही आणि पाहत राहिला. आता हे मांडे भासतात कुठं? खिडकीतून पाहतो तर त्या ठिकाणी माऊलींनी योगाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याच्यावर मुक्ताई महाराज मांडे भासत होते. हे आश्चर्य त्यांनी पाहिलं आणि तो तात्काळ आतमध्ये आला. जेव्हा हा प्रसाद वाटत होते त्यावेळेला आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी ताटावर झडप घातली. त्यावेळेला त्याला काय म्हटले, विसोबा परतास. आता परतास म्हणजे पलीकडं सर असं सांगितलं. म्हणजे आता ह्या प्रसादाचा अधिकारी नाही तो. संतांचा हरिजनाची कोणानं घडावी निंदा, हरिजनाचा कोणानं घडावा अपराध, आणि हे तू केलेलं आहे म्हणून बाजूला सर. हे सांगण्यात त्या सहज बोलण्याचा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ असा होता की आता तू परतास म्हणजे अरे ह्या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ह्या चारी देहाच्या अतीत आहे, पंचकोशाच्याही तो अतीत आहे. अशा प्रकारचं तू आत्मा आहे आणि तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे. याचा विसोबा क्षेत्रांना एवढा सहज हा एक मंत्र मिळाला तर त्या ठिकाणी ते नामदेवरायांचे गुरु बनले. विठ्ठल स्वामी महाराजांना एकदम जोराचा हृदयविकाराचा झटका आला. ते वाचण्यासारखे नव्हते. आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि मग त्यांनी सांगितलं प्रयत्न करत असताना रात्री 2 वाजता
ते डॉक्टर 1-1.5च्या दरम्यान येऊन गेले. त्यांनी सांगितलं हे पेशंट काय वाचणार नाही. त्यामुळं मग माझ्या मनात असा विचार आला की नेहमी सांगत असतो की आता जर स्वामी महाराज गेले, आपण यांच्याकडे वेदांत ऐकला, पण आपलं उत्तर जीवन जे आहे ते काहीतरी त्यांच्याकडून एक साधना, तुम्ही असं करा तसं करा असं ऐकून घेतलं असतं तर आपण ते केलं असतं. आता आपल्याला स्वामी महाराज अचानक गेले तर आपल्याला हे मार्गदर्शन मिळणार नाही. म्हणून माझा चेहरा काहीतरी वाचला. ऑक्सिजन चालू होता, त्यांनी ऑक्सिजन काढला आणि मला विचारलं, अरे तू काय चिंता करतो का? मी म्हणलं चिंता नाही, मी आपलं उष्णच अवसान आणलं आणि खोटं बोललो की स्वामीजी तुम्ही आता चांगले होणार त्याचा आम्हाला आनंद वाटतो. ते म्हणजे मग आनंदात सुद्धा असा सुटकी चेहरा हे त्याचं लक्षण आहे का? म्हणलं तुम्ही ते लावा ते ऑक्सिजन, हे तुम्हाला दम लागतो, धाप लागतं. त्यामुळे मी लावणारच नाही. तू कशाचा विचार करतो हे मला पहिल्यांदा सांग. आता मला सांगणं भाग पडलं. मी म्हटलं मला असं वाटतं की तुम्ही गेल्यानंतर आम्हाला काही साधना सांगितली नाही, आम्ही काय करावं हे, म्हणून हा विचार माझ्या मनात आला. मग ते लगेच म्हटले किती दिवस झाला तुला येऊन? मी म्हटलं काय 8-9 वर्ष झाले होते. ते म्हणजे जेवढं ऐकलं तेवढा वेदांत मातीत गेला म्हणून. मरका गुरु रडका त्याला दोहीचा बोध वाया गेला, ते म्हणायचे मातीत गेला असं ते म्हणायचे. तर ते म्हणे अरे तुला काही जरी आम्ही सांगितलं आणि तुम्हाला ते करता आलं नाही तर तुम्ही लोक संसाराने होरपळतात आणि तुम्ही इथं आपल्याला स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे करता आलं नाही म्हणून तुम्ही रात्रंदिवस तळमळत राहा. त्यापेक्षा त्यांनी सांगितलं हा निश्चय करा आणि जेव्हा जशी वाट मिळेल, व्यवहारामध्ये काय म्हणे व्यवहार असा अध्यात्मूलक व्यवहार सगळा अध्यात्मूलक असतो, तेव्हा जशी वाट मिळेल तशी निघून जायचे. लावतो मास जशी वाट येईल तसं निघून जायचं. आता आम्हाला थोडं वय झाल्यामुळे काय काय लोक विचारतात मग आम्ही काय करावं. तर मला प्रत्येकाला हेच वाटतं का स्वामींचा गुरुमंत्र आहे, आपण काहीही सांगून उपयोग नाही. आपल्याला ना भविष्य कळत ना अंतर्ज्ञान, त्यापेक्षा त्याला प्रत्येकाला स्वामींचा मंत्र आहे, हा बीज मंत्र आहे आणि तो त्याला निसंदेह करणार आहे. जशी वाट मिळेल तसं निघून जा. याचाच अर्थ सहज बोलणे हित उपदेश आणि जर प्रसंग पडला तर करुणी सायास शिकविती. काही लोकांना जर ते आढळ होत नसेल तर स्वामी महाराज आहे ना, तात्यांना त्यांनी विचार सांगत सांगितलं. ते 1 नंबरचा खोटा व्यापार करणारे व्यापारी. एका ट्रकचा कडबा असला तर ते 2 ट्रका करून विकायचे. स्वामी महाराजांच्या जीवनात आल्यावर त्यांनी सांगितलं खोटं बोलायचं नाही, बाकी सगळं कर. ते काही 6 महिन्याच्या आत त्याचं दिवाळा निघालं. घरचं सोनं मोडून ते व्यापारातच मिटावं लागलं. मग ते निघून आले पंढरपूरला. मग स्वामींच्या जवळ आले. स्वामींनी त्यांचा अंगीकार केला आणि त्यांना विचार सांगायला सुरुवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक प्रक्रिया स्वामी महाराज कधी कधी 100 वेळा सांगत असतील. तर ते म्हणले का तात्या कळलं का? ते म्हणून कळलं. काय कळलं ते सांग. ते म्हणते आज त्यांना वाटतं आता नको सांगायला. म्हणते मला आज काही कळलं नाही. काही नाही कळलं ते सांग. याला म्हणतात की करुणी सायास शिकविती. आणि किती काळजी घेतात गुरु शिष्याची याविषयी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे वत्स धेनु वेचे तुका म्हणे वत्स धेनु वेचे Hare
सेविता पायी जीव थोडा जीव थोडा तुकोबारायांनी उदाहरण दिले. एक 5 मिनिटं आपण थोडक्यात सांगून आपण चिंतनाला विराम देऊ. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स, वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे सवत्स गाय. आपल्या वासराने युक्त असणारी जी गाय तिला म्हणतात धेनू. आणि त्या धेनूच्या चित्तामध्ये आपलं वत्स असतं. नाना गाय तरी डोंगरी तरी चित्त बांधले वत्सा घरी, अशा प्रकारचं उदाहरण दिलं. आईचं उदाहरण का नाही दिलं, गाईचंच उदाहरण का दिलं? आमच्या बरोबर माती बाबा सांगतात, माणसापेक्षा धेनू जास्तच वात्सल्य भावाने युक्त आहे. विठ्ठल एकदा एका घराला सूर्यास्ताच्या वेळेला आग लागली अगदी. आणि त्याच वेळेला आपल्या गायी ज्या आहेत चरून घराकडं गोठ्याकडे येत होत्या. आणि ते त्याच वेळेला काय झालं की त्या गायी चरून आल्या आणि ते एक भगिनी होती ती शेतामध्ये काम करायला गेली. त्या संध्याकाळच्या वेळेला ती शेतातून परतत होती आणि त्यावेळेला त्यांना एका घरातून धूर दिसला. कोणाला गाईलाही दिसला आणि आईलाही दिसला. आणि तो धूर आपल्या घरातून येतो. आपल्या घराला निश्चित आग लागली असं आईच्या लक्षात आलं. आईने सर्व डोक्यावर असणारा भार टोपली सर्व टाकून दिलं. इतक्या वेगाने पळत आली आणि ती गाई पण पळत आली. आणि त्या आईला असं वाटलं की आता आपला मुलगा या घरामध्ये सापडलाय. मग ते शेजारी पाजारी जमा झाले. ती म्हणायचे, कोणी काही करा पण माझ्या मुलाला वाचवा, नाही तर माझे प्राण वाचणार नाही. काही करा तुम्ही माझ्या मुलाला. तिने इतका आकांत आक्रोश केला. पण अग्नीमध्ये कोण जाणार त्याच्यामध्ये. तेवढ्यात ती गाई पण आली. ती गाय आली, ते वासरू पण घरातच बांधलेलं होतं. त्या गायीनं साक्षात त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि आपल्या शिंगाने ज्या खुंट्याला ते आपलं वासरू बांधलं होतं त्यात तो खुंटात उपटला आणि त्याला ढकलत तिनं त्याला त्या घराच्या बाहेर आली. म्हणून आई जरी होती तिचं उदाहरण जिथं ह्या आईचं सामान्य तुमच्या आमच्या जाऊ द्या, पण तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला कालिया डोहामध्ये परमात्म्याने उडी घातली त्यावेळेला यशोदा मातेला हा निरोप कळला. यशोदा माय आले आणि एकदम त्या यमुनेत जायला लागले. आता लोकांना वाटलं हे काय परत माघारी येणार नाही, परंतु म्हणतात जेव्हा गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आणि पाणी वाढलं
तेव्हा मागे सरे माये पावला पावली यशोदा परत रडत रडत मागे सगळ्या. देवाच्या आईची जर ही स्थिती आहे तर सामान्य आईची काय असणार. विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलं की तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळ. त्याप्रमाणे माझा सांभाळ हे संत करत असतात. गुरुने मातीबाबा नेहमी सांगतात. संतांची कार्य हे अभंगामध्ये सांगितलं. पहिलं काय करतात, मद जागविती, दुसरं सायास करून शिकविती आणि तिसरं सांभाळीती. एवढंच श्रीगुरु करत असतात. विठ्ठल स्वतःला जागृती देतात. तेवढ्यात भागलं नाही तर त्याला शिकवतात आणि त्याच्यातही भागलं नाही तर त्याचा सर्वस्वी सांभाळ करण्याचं एक प्रकारचं कंत्राटच घेतात. आणि त्यांचं नाव आहे संत, त्यांचं नाव आहे गुरु. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागृती, काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेवीचा हलवाई जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. आज या ठिकाणी गुरुवर्य भाऊंचा जो काही आज निर्वाण महोत्सव आहे त्यानिमित्ताने ही एक शब्दाची कुसुमांजली त्यांच्या चरणी आपण समर्पित करू. त्यांच्या छत्राखाली या ठिकाणी हे जे संतत्व आहे जे तुकाराम महाराजांना प्राप्त झालं, त्यांनी अनुभवलं, हे आपल्यालाही प्राप्त व्हावं आणि आपल्याकडूनही काया वाचा मनाने संतांची आणि देवाची सेवा घडावी यासाठी माऊलीच्या सत्तेतून त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू की आपलंही अशा प्रकारचं कोट कल्याण व्हावं. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वजण सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयाः, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यन्तु. सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळो. मा कश्चित दुःख भाग भवेत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची प्रार्थना करून आपण आजच्या चिंतनाला विराम देऊ. गोपाळ कुमारी कृपा सोद्या आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्या, सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठाची रंग बोलावितो, अंतकाळी विठो माती पावला, विठो माती पावला.
एका